चला आज आपण एकदम झटकीपट बनणारी फुलका भाजी कशी बनवायची ते पाहूया। तर एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचा आहे। एक हिरवी मिरची घ्यायची आहे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि बारीक कुटून घ्यायचा आहे। 2 फुलक्यांसाठी मी मेजरमेंट दिलेला आहे। आता तेल गरम करून घ्यायचं आणि हा ठेचलेला लसूण आणि मिरची याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे। थोडासा हिंग पण टाकायचा आहे। आता वाटलेलं टोमॅटो आहे ना, त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्येच मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा मिरची पावडर, हिरवी मिरची पण वापरायची आहे आणि मिरची पावडर पण वापरायची, त्या हिशोबानेच टाकायचं आहे। मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे पाणी। तर साधारणतः पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे सगळं। आता एक उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत फुलके। तर 2 फुलक्यांचं मेजरमेंट दिलेलं आहे। तुम्ही म्हणाल एक टोमॅटो घेतला आणि 3-4 फुलके टाकायचं, तर असं करू नका। 2 फुलक्यांचंच मेजरमेंट आहे। वरून कोथिंबीर टाकायची आणि जेव्हा आपल्याला जेवायचं ना, त्याच वेळेला आपल्याला ही भाजी करून खायची आहे। गरम गरमच चांगली लागते, थंड झाल्यावर मजा येत नाही खायला। ही फुलका भाजी चवीला तर खूप छान लागते आणि बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात।